ती बुद्धी दे, मला ज्ञान दे, मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे. देव तुमच्याकडे फक्त बघतो. मला सांगा, जो तुम्हाला ज्ञान देतो, जो तुम्हाला शक्ती देतो, जो तुम्हाला सामर्थ्य देतो, तो आपल्यासाठी देव असतो. म्हणून तात्यासाहेब कोरे हे आपल्यासाठी आजही देव आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. हे देवच त्या देवाचं नाम करा. आजही सांगतो, त्या देवाच्या नावानं उभी राहिलेली ही व्याख्यान मला म्हणजे मला प्रकाशाचं देवळ आहे, प्रकाशाचं देवळ आहे. आपण नेहमी सांगतो की देवळात भक्त जातात, इथं सुद्धा इथं येताना तुम्ही ज्ञानभक्त पण आलं पाहिजे. कुसुमाग्रजांची फार सुंदर बोळे बघा. आकाशाचं मन कळत नाही, वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय. पहा मुलांना, तुम्हाला आकाशाचं मन कळायचं असेल तर काय म्हणतात शिरवाडकर, आकाशाचं मन कळत नाही, वाराहून मुक्त झाल्याशिवाय, आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही, जीवाहून भक्त झाल्याशिवाय. कसं भक्त व्हायचंय? दिव्यासारखं भक्त व्हायचंय. दिव्यासारखं भक्त व्हायचंय म्हणजे डोळत भक्त व्हायचंय. आज मला नेहमी असतात, आज दोन प्रकारचे भक्त मला दिसतात. एक भक्त डोळत आहेत, दुसरे इतके आंधळे झालेले आहेत की त्यांना डोळे असून सुद्धा ते आंधळे झालेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण त्या प्रतिमेसमोर सरस्वतीच्या समोर एक समयी लागलो, तिथली ज्योत असून सुद्धा ती होती. ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती ही प्रकाश पूजक आहे. विचार करा की आपली संस्कृती तमसोरमा ज्योतिर्गमय आपल्याला मंत्र सांगते. मला तो अंधारातनं उजेडाकडे नाही. अंधार दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळतो, त्याच्यानंतर जो अंधार होतो हा निसर्ग निर्मित अंधार असतो. पण जेव्हा मूल्य पायदळी तुडवले जातात आणि त्यानंतर अंधार होतो, हा मानव निर्मित अंधार असतो. आणि आज मानव निर्मित अंधार गाठत चालला आहे. आज 60 ओलांडलेली पिढी हतबल झालेली आहे आणि भविष्यात उभं राहणारी पिढी त्याला भविष्य राहिलं नाही. अशा अवस्थेमध्ये आपण जगतोय. आज धर्माच्या नावावरती गोंधळ घातला जातो, विद्वेष पसरवला जातो आणि सद्भावनानं सुरुंग लावला जातो. दुसऱ्या बाजूला अतिरेकी चंद्रवादानं आज दिशाहीन झालेली पिढी आम्हाला सगळी दिसते. आज राजकारणात जर तुम्ही बघितलं तर मूल्यहीन राजकारणानं कळच गाठलं आहे. शिक्षणाचा पत्ता नाही, रोजगार माहीत नाही, धर्माच्या नावानं हा सगळा गोंधळ घालत आम्ही कुठल्या दिशेला मंडळी जातोय आम्हाला कळेना झालंय. एकूण सगळ्या समाज व्यवस्थेलाच, त्याच्या विवेक बुद्धीलाच ग्लानी आल्यासारखं मला वाटतं. आणि एका गुंगीत तुम्ही आम्ही सगळेजण जगतोय. पण मला नेहमी असं वाटतं की जर गुंगीतनं माणसाला बाहेर काढायचं असेल तर त्याला विवेकाचा जागर करण्याची गरज आहे. शहाणपणानं जगण्यासाठी काय हवं? जगण्यासाठी विवेक हवा. लक्षात घ्या, आपण जर विवेक हरवत गेलो तर आपलं जगणं शेवट अविवेकी होत जाईल. मला आज तात्यासाहेबांची आठवण सुद्धा येण्याचं कारण हेच आहे. मी देवत्व तुम्हाला सांगितलं म्हणलं, ते शेवट देवत्व असतं, ते जागवावं लागतं. देवत्व जागवावं लागतं. आज तुम्ही बघताय राजकारणात रोज देव बदलतात. फक्त झेंडा वर करून सांगतात हा आमचा देव होता. म्हणजे माझ्या कॉलेजवर सर एकदा तरी संवाद होता, देव आहे की नाही. एका वक्त्यानं फार सुंदर भाषण केलं आणि देव नाही या विषयावरतीच केलं. आणि ते इतकं उत्कृष्ट केलं त्यांनी की त्यांना सगळी सभा प्रभावित झाली. काही भावड्या स्त्रिया, काही भावडी माणसं पटापटा उठली पण त्याला नमस्कार केला. त्याला देव नाही सांगितलं होतं, त्याला देव समजून नमस्कार केला. आणि त्याच्या एकानं विचारलं त्याला, आजपर्यंत कुठल्या कुठल्या देवाला नमस्कार केला? दगडाला केला, पितळेला केला, सोन्याला केला, पण तू सोन्यासारखं बोललाच म्हणजे देव नाही या विषयावर. देव नाही या विषयावर एवढं तुला चांगलं बोलायला जमलं तरी कसं? त्यानं आघाडाच्या इथला हात केला आणि सांगितलं देवाचीच कृपा. देव नाकारायला सुद्धा तुम्हाला देव स्वीकारावा लागतो. अरे देव मूर्तीत नाही, देव मूल्यात आहे. देव संतांच्या विचारात आहे. जे का रंगले गाजले ते असे म्हणे आम्ही का सांगितलं? तात्यासाहेबांच्या देव आहे. आज साधू संतांच्या विचारात आहे, विचारवंतांच्या उच्चकृतीत आहे. मंडळी, समाज जीवनाचा जेव्हा तोल जातो, नीतितत्वांचा ऱ्हास होतो, अज्ञानाचा अंधार गाठतो, माणसाला नेमका धर्मच समजत नाही. जे भारी विचारवंत हे साधू संत ज्ञान विज्ञानाच्या वाटेनं जातात आणि तुमच्या आमच्यातला विवेक जागा करतात. शेवट विवेक म्हणजे काय असतं? विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी जी आम्हाला जगण्यासाठी पाहिजे. विवेक म्हणजे विज्ञान दृष्टी, विवेक म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची सवय, आणि विवेक म्हणजे सगळ्यात सत्य जाणून घ्यायची सवय. आमच्याकडे नरहर कुरुंदकरांनी सांगितलं की सार्वजनिक जीवनामध्ये सत्याची कठोर चर्चा झाली पाहिजे, सत्याची कठोर तपासणा झाली पाहिजे. पण सध्या सत्य साशंक झाले. आम्ही म्हणतो
आज न्यायालयाच्या डोक्यावरती सत्यमेव जयते. अरे मला कधी कधी प्रश्न असतो की खरंच सत्याचा विजय होतो का? सत्याचा विजय होतो का माहीत नाही. जे विजयी होतं त्याला सत्य बनावं लागतं. हे सत्याची शोकांतिका हे लक्षामध्ये घ्या. आत्ताच्या काळातली शोकांतिका म्हणजे सत्याचा विजय होईल. इतकं सत्य संभ्रमित झालं. सत्य खरंच संभ्रमित झालं. संभ्रमित म्हणजे काय? भ्रममध्ये तरी काय असतो? आपण मृगजळ असतं त्याला पाणी म्हणतो, भ्रम आहे की नाही? मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो, मला सध्या सत्य असुद्धा भ्रम आहे म्हटलं. ते सत्य नाहीच म्हटलं. जसं तुम्ही मृगजळाला पाणी म्हणता ना, तसं सत्य सुद्धा भ्रम आहे. आणि मग गांधींनी सत्य कसं सांगितलं आणि भ्रम कसा आहे याच्यावरती अर्थात भाषण केलं. आणि भाषण झाल्यानंतर फक्त एक प्रश्न आपल्या सगळ्याला विचारला, थोडं तरी कळलं का म्हटलं सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? ते एकाला हात उभं केला, मला कळलं. मला काय कळलं सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? मला इतक्या वेळ तुम्ही बोलला हे सत्यच होतं पाहिजे, फक्त आम्हाला समजलं असं जे तुम्हाला वाटतंय तो भ्रम आहे फक्त. मला हे सांगा, अरे या भ्रमातनं जर बाहेर काढायचं असेल, या भ्रमातनं बाहेर, तर मनाची मशागत करावी लागते. जगणं तुम्हाला सुंदर करायचं आहे ना, तर मनात विचारांचे दाणे पेरावे लागतात. खांडेकरांनी सांगितलं, वि.स. खांडेकरांनी, की सगळ्यात महत्त्वाचं मन हेच तुमचं कुस्तीचं मैदान आहे. बघा तुम्ही त्याच्यात आज विवेक आणि पुढांटपूपणा या दोन जणांची कुस्ती कायम चालू असते. तुम्ही कुठल्या पैलवानाला खुराक देता? आज सुद्धा तुम्हाला सांगतो, मोह नाही असा माणूस जगात नाही. मोहावर मात करतो तो महात्मा असतो, लक्षात घ्या. आपण महात्मा होऊ शकत नाही, पण तो संयम नाही. देवापाशी मोक्षाचे गाठोळे आणून द्यावे इंद्रियाचा जय साधून या म्हणून. अरे कधी होतो संत? शेवट आमच्याकडं जे खांडेकर सांगतात की तुमचं मन तुम्ही जिंकायला शिका. त्या मनात तुम्ही जी कुस्ती चालते तो विवेक तुम्ही जागवत ना. आज आम्हाला ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं, मी अविवेकाची काजळी हेरोनी विवेक निगोजळी ते योगी आहे दिवाळी निरंतर. अरे शेवट हा विवेक जागवावा लागतो. तुम्हाला माहीत आहे की गौतम बुद्ध जे होते ते नेहमी सांगायचे मी शिक्षक आहे, आणि ते म्हणायचे मी शेतकरी. लोक प्रश्न विचारायचे, तुम्ही शिक्षक कसे शिकवत नाही आणि तुम्ही शेतकरी कुठं कुठं पेरताना दिसत नाही. तेव्हा गौतम बुद्धांचं उत्तर होतं, मी जे शिकवतो मी बोलतो ना, जो उपदेश करतो तो शिक्षकाचाच आहे. आणि जर शेतकरी म्हणशील तर माझ्या मनाला मी शेती मानतो, आणि ते काय पिकवतो जर ऐकायचं असेल तर गौतम बुद्धाचं वाक्य आहे, मी माझ्या मनाला शेती मानतो. माझ्या मनाच्या शेतीमध्ये मी विचाराचे दाणे पेरतो. माझ्या मनाच्या शेतीमध्ये मी श्रद्धेची बीजे पेरतो. मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाची बैल जोडतो. मी सत्याची कास पकडतो. मी कष्टाची उपासना करतो. मी विकाराचं तर उपटून टाकतो. मी मनाची मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. मंडळी, जीवनामध्ये तुम्हाला अमृताची फळं पाहिजे असतील, अमृताची फळं तुम्हाला पाहिजे तर तुमच्या मनाच्या शेतीकडे लक्ष द्या. आज दूरदर्शन असेल, आज अतिरेकी चंद्रवाद असेल, यातनं आमच्या शेतीमध्ये तण फार वाढत चाललं आहे. मंडळी, आज सांगा, तुम्हाला जर अमृताची फळं पाहिजे असेल तर मनाची शेती छानपैकी पिकवावी लागते. त्याच्यात काही पेरावं लागतं. जगण्यासाठी काय हवं हे समजावं लागतं. मी नेहमी सांगतो, जगण्यासाठी काय पाहिजे? आता या पोराला प्रश्न विचारला, जगण्यासाठी काय पाहिजे? ते सांगतं, जगण्याच्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवास. पण एवढं पुरेसं आहे का? अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, पण माझं पुढचं ऐका तुम्ही. तुम्हाला जर आनंदानं जगायचं आहे तर त्याला जोडून प्रेम हवं, त्याला जोडून विश्वास हवा. प्रेम आणि विश्वास हा सुंदर जगण्याचा पाया असतो. आज मी नेहमी सांगतो, अगदी घरात स्वयंपाक छान केला, अन्नपदार्थाची चव त्या अन्नपदार्थ कमी असते, त्यापेक्षा जिभेच्या टोकावर जास्त आनंद असते. त्या जिभेच्या टोकावरती ती चव अवलंबून असते. विचार करा तुम्ही, जीभ 2 गोष्टी करते. एक पहिली गोष्ट जिभेची असते, ते ताटातला पोटात टाकायचे, पहिले जिभेचं काम. आणि जिभेचं दुसरं काम कुठलं? पोटातल्या भावना पोटातनं बाहेर टाकायच्या. पोटातनं बाहेर पडणाऱ्या शब्दांना जेव्हा मांगल्याचा स्पर्श होतो तेव्हा त्या शब्दांची ओवी होती, पण त्या शब्दांना कवऱ्याचा स्पर्श झाला तर त्या शब्दांची शिवी होती. अरे तुम्ही ठरवा ना, जगायचे सुंदर जगायचे, तो ओवी घ्यायची का शिवी द्यायची? शेवट तुमच्याकडे शब्द आहे. शब्द हे तुमचं धन आहे, शब्द हे तुमचं शस्त्र आहे, शब्द हा तुमच्या जीवनाचा गौरव आहे. म्हणून शब्द कसे वापरतो? मी दमतो पुष्कळ, घरात जातो, एखादा सण असतो तेव्हा बायको छानपैकी म्हणते, अहो आज काय केलंय तरी बघा, 1-2 घास आनंदानं खा, आम्हालाही बरं वाटेल. आता इच्छा असते, पण ती ज्यावेळी असं बोलते
दोन घास आनंदानं खा. तिच्या डोळ्यात जो प्रेम असतं, तिच्या डोळ्यात जो आनंद असतो, त्यानं दोनाचे 4 घास जातात. आता हे जर आमच्या घरातल्या बायकोनं उलटं केलं, पदर पोचला, आम्ही गेलोय, आम्हाला बघितलंय, खा एकदा, गिळा एकदा आणि परत पळा जायचं इकडं. आता तुम्ही मला सांगा, शब्दात इतकं इतकं तुमच्याकडं गोडवा. अरे तुम्ही एखाद्याला भेटायला जाता छानपैकी, बघा तुम्ही त्याला 2 गोड शब्द बोला. अरे बाबूराव छान, डॉक्टर भेटलेले वाटे, काय तब्येत आहे तुमचा पेशंट, त्याचा रजिस्टर पॉवर छान आहे बरं का. अहो काल असा होता की काही खरं नव्हतं, आज म्हटले त्यानं ताकदीनं सुधारणा केली. अरे डॉक्टर म्हणू द्या ना म्हणू दे, जेव्हा तुम्ही त्या तुमच्या मित्राला हे 2 शब्द म्हणता ना, तुझ्यातली ताकद ग्रेट आहे, तेव्हा त्याच्या अंगात जे एक वेगळं चैतन्य येतं ना, ते तुमच्या शब्दात आलेलं असतं. पण ते जर उलटं केलं, बाबूराव घाटवर पडलाय आणि तुम्ही गेलाय आणि तोंड आंबट केले, राष्ट्राची चिंता असल्यासारखं, आणि बाबूराव डॉक्टर भेटले, काही खरं नाही म्हणले तुझं, मला सांगा की संध्याकाळपर्यंत तरी टिकल का. अरे शब्द असतात ते तुमच्यासाठी सगळ्यात मोठं शक्ती असते, तुमचं धन असतं. मी एक शांताबाई शेळक्यांचा तो मधुसंजय का कुठलं पुस्तक मला आठवत नाही, त्यात रवींद्रनाथ टागोरांचा एक सुंदर संदर्भ दिला. रवींद्रनाथ टागोर त्यांच्या गंगालहरी नावाच्या कृतीमध्ये एक छान असं कविता का काही लिहिली आणि खालून नदी वाहत होती. आणि कविता लिहिता लिहिता रवींद्रनाथ टागोरांना एक असं कानावरती शब्द पडले की राणी किती वेळ झाला, सूर्य मावळला, आपल्याला घराकडे जायचं नाही. रवींद्रनाथांनी पेनच खाली ठेवलं. अरे काय शब्द आहेत होते, राणी किती वेळ झाला, सूर्य मावळला, आपल्याला घराकडे जायचं ना. रवींद्रनाथ म्हटले, मला इतकी उत्सुकता वाटली की ती राणी बघावी, तो राजा बघावा आणि वरून लोकांना नमस्कार करावा. काय छान आहे, म्हणजे राणी किती वेळ झाला. म्हणजे मी खिडकी उघडली आणि खाली नदीच्या ठिकाणी बघितलं तर राजा बी नव्हता, राणी बी नव्हती. आणि एक गुराखी त्या पाणीतल्या म्हशीला म्हणत होता, राणी किती वेळ झाला, अगं सूर्य मावळला, आपल्याकडे घरात. म्हणजे विचार करा, एक गुराखी त्या म्हशीला सुद्धा प्रेमानं राणी म्हणतो, आणि आमच्यातले सगळे हे लाडके वीर पुरुष घरातल्याच राणीला लाडाला म्हस म्हणतात कधी कधी. मंडळी, संसार कधी सुखाचा होत नाही. तुम्हाला संसार सुखाचा करायचा आहे ना, तर शब्दाला शब्द जोडून कविता होते, पण मन जोडावं. आणि जेव्हा तुम्ही मन जोडताना काही नको असतो स्त्रियांना. मी सांगतो, मी स्त्री पुरुष तुलना वाचत होतो, त्यात त्या ताराबाई शिंदेने लिहिलं होतं, काही अपेक्षा त्या माऊलीच्या बिचारीच्या नसतात. ती बिचारी सोसत असते, राहत असते, संसार सद्वत असते. फक्त एक ताराबाई शिंदेने छान सांगितलं, तिला फक्त एक करावं, ती दमते सकाळपासून. तुम्हाला जगण्यासाठी का हवंय ना, प्रेम का हवं सांगतो. तिला फक्त एवढंच म्हणा की किती ते दमतेस, किती कष्ट घेतेस. बहुतेक पुरुष मंडळींच्या जिभा फार जड असतात, कारण बायकोचं कौतुक करून बायको जड धरीचा घ्या का, हा पहिला प्रश्न आपल्याला. म्हणून शक्यतो कोणी स्तुती करण्याच्या नादात लागत नाही. म्हणून ताराबाईंनी दुसरा उपाय सांगितला, तुम्हाला फार गोड जर बायकोला बोलता येत नसेल तर एक काम करा, बोलू नका. फक्त घरात जाताना घर प्रसन्न ठेवायचं असेल तर तोंडावर फक्त हास्य ठेवा. तुमच्या चेहऱ्यावर जर पौर्णिमा असेल ना, तर घरात चैतन्याचं चांदणं असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त आपल्या चेहऱ्यावरती पौर्णिमा पाहिजे. बघा तुम्ही घरात जाताना, आज आपण बाहेर कुठं असतो तेव्हा असतो, पण घराकडे यायला लागला की का कोण असतो असं टेन्शन येतं की बहुतेक फडणवीस बाजूला गेले तर ह्यालाच बोलवतं का काय कोणी मुख्यमंत्री व्हावं, असं टेन्शन माणसं. घरात तुम्ही जाताना तुमचं चेहऱ्यावरचं हास्य हे घरात फुलं फुलल्यासारखं असतं. तुम्ही हसा ना थोडंसं, त्याला काही टॅक्स आहे का, पण एक आहे, त्याचं प्रॅक्टिकल लगेच करू नका. नाही तर उगी घरात जर हसत हसत गेला ना, तर बायकोला डाऊट येण्याची शक्यता. ते अजून काही येण्यासारखं करते असे त्यावेळा बायका तोंडाचाही वाज घेऊन बघतात, ह्याही का ठिकाणी पण जास्तच हसायला लागतात. पण तुम्हाला मी म्हणतो, अरे या जगात माणसाला जिंकायला हास्यासारखं दुसरं कुठलंही साधन नसतं. आमच्याकडे इंग्रजी एक वाक्य, वेअर देअर इज अ फेथ देअर इज अ लव्ह, वेअर देअर इज अ लव्ह देअर इज अ पीस, आणि वेअर देअर इज अ पीस देअर इज अ गॉड. दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्ती. वस्ती कुठं असते? ही लेकरं जी बसली तर माझ्यासमोर, ही सगळ्यात मोठी यांच्या अंतःकरणात ही देवाची वस्ती असते. आज देवाची वस्ती ही आत्मिक उन्नतीची पहिली पायरी असते, लक्षात घ्या. आज आपण आत्मिक उन्नतीपेक्षा भौतिक श्रीमंतीच्या नादात जातो. आणि लेकरांना माझ्या सांगेन, बाळांनो, जीवनातली संपत्ती बघायची असेल तर साने गुरुजींच्या श्यामची आई वाचा,
जीवनातली संपत्ती बघायचं असेल तर ज्ञानदेवाच्या ओव्या आणि शुभकरोती रोज म्हणत जा, तुमच्या आत्मिक उन्नती होईल. काय झाले सांगा, आजची मी तरुणाई बघतो, सगळ्यांना झटपट श्रीमंत व्हायचं वेगळं आणि कष्टाच्या बाबतीत का कोण असतो आपल्याला कष्ट. अरे आज जीवनामध्ये जी माणसं मोठी झाली त्याने आयुष्याच्या तपश्चर्या त्यांच्या बघा ना. आज तात्यासाहेब कोऱ्यांचा जीवनाचा प्रवास तुम्ही बघितला, डॉक्टर आंबेडकरांचा जीवनाचा प्रवास तुम्ही बघितला. सगळे महापुरुष घ्या, हे कष्टातून तावून सुरातून तेजस्वी झालेले सगळे लोक आहेत. आज जीवनामध्ये प्रत्येकाला काय वाटतं, कोणाला मला प्रचंड मोठे आलिशान गाडी पाहिजे, मोठा बंगला पाहिजे. आता फॉरेनला माझ्याकडे पोरं येतात ना, त्यांना सुद्धा बारका मोबाईल आवडत नाही. त्यांना बारका मोबाईल असेल ना तर त्यांना असं वाटतं आपण दारिद्र्य रेषेखाली जगतोय का काय करू लागतो. म्हणजे ही मानसिकता का झाली. अरे ह्या प्रचंडपणाच्या नादामध्ये आम्ही साधेपणाचा आनंद, उत्कट आनंद गमावत चाललेलो आहे. साधेपणात काय सौंदर्य असतं, साधेपणात काही सामर्थ्य असतं आणि साधेपणात काही साधुत्व असतं, हे बघायचं असेल ना तर तुम्ही गांधींच्याकडे बघा, साने गुरुजींच्याकडे बघा, तात्यासाहेब कोऱ्यांच्याकडे बघा. या माणसांचं मोठेपण कशात आहे. या माणसांचं मोठेपण ही शेवटपर्यंत माणसं सज्जन होती. आज शेवटपर्यंत सज्जन असणारी माणसं फार कमी राजकारणात सापडतात, लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं सज्जनत्व कुठं कधी गळून पडतं कळत नाही. मी नेहमी सांगतो, जन्माला येताना प्रत्येक माणूस सज्जन असतो. असं एक कुठला जन्माला येताना एक दुर्जन म्हणून आले. जन्माला येताना प्रत्येक माणूस सज्जन असतो, मरताना सज्जन असणं ही त्याची सगळ्यात मोठी मिळकत असते. ही गोष्ट ही सगळ्यात मोठी पुण्याची आहे. आज ही पुण्याची आमच्याकडे विसरता चालू आहे. आज काय पुण्य, आज आमच्याकडे गांधींचं नाव घेतो. गांधीजी फक्त नेत्यांच्या ओठावर, पैशाच्या नोटावर शिल्लक आहे. आज गांधींचा आम्ही कधीच पराभव करून टाकलाय. हे जग आता कसं सुधारायचं हे मुलं लहान तुम्हाला लहान मुलं तुम्हाला. ॲस्ट्रोलियामध्ये एक रिचर्ड एक्सले आणि हेलन एक्सले नावाचं दाम्पत्य होतं. त्यांनी 18 वर्षाची खालची ही पोरं आहेत ना सगळी, त्यांना एक प्रश्न टाकला आणि याचं उत्तर फक्त पोरांनी द्यायचं. आता तुम्हाला प्रश्न टाकला, याचं उत्तर फक्त मुलांनी द्यायचं. शिक्षकांनी त्याला मदत करायची नाही, त्याला पालकांनी मदत करायची नाही. त्या प्रश्नाचं उत्तर फक्त पोरांनी द्यायचं. आणि संपूर्ण विश्वामध्ये एक्सले कुटुंबानं हा प्रश्न केला होता. प्रश्न साधा होता की हे जग चालवायचा अधिकार लेकरांनो तुमच्याकडे दिला तर तुम्ही काय करा. म्हणजे आजपर्यंत त्यांच्याकडे निबंध असतो, सूर्यच उगवला नाही तर, म्हणजे मी मुख्यमंत्री झालो तर, होण्याच्या शक्यता नसतात पण पोरं आपल्याला लिहितात ते बघ सगळं. म्हणजे त्यांना ही उडी एडी स्वप्न दाखवायची. पण त्यांनी असं केलं की ही मुलं निरागस आहेत पण ही कल्पक आहे. या मुलांचं भविष्य त्यांना कळू द्या. काय तुम्हाला मी सांगतो, मी साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव चालवतो. 25 वर्ष आम्ही ग्रंथ महोत्सव चालवतो. 2 ते 3 कोटींची पुस्तक विक्री होते. हा ग्रंथ महोत्सव फक्त विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे जे शिक्षण संचालक दिनकर पाटील होते ते माझे जवळचे मित्र होते. आम्ही दोघांनी मिळून, मी आता अध्यक्ष आहे त्याचा, 25 वर्ष झालं. मुलं येतात, चॉकलेट लिमिटेड नको मला, छान छान पुस्तके घेऊन चला. मुलं आपला वाढदिवस साजरा करतात. अरे जगण्यासाठी त्यांच्या हातात ग्रंथ द्या ना तुम्ही. बघा त्यांचं भविष्य कसं सुंदर होत जातं. त्या कुटुंबाने एक प्रश्न लिहिला की याचं उत्तर मुलाने द्यायचं. हे जग चालवायचा अधिकार तुमच्याकडे दिला. आता काही पोरं निरागस बारकी होती, त्यांनी सांगितलं जग आमच्या हातात देऊन बघा. एका तर पोरानं लिहिलं, जग आमच्या हातात जर आलं ना तर पहिला गणित आणि इंग्रजी हा विषय बंदच करून टाकेल. म्हणजे मास्तर घरी पाठवला तर ते पोरंच येतो. एकाने सांगितलं या शाळेत शेजारी मोठा चॉकलेटचा कारखानाच खाली घेतली, बाकी काही डबा बिबा आणायचं नाही, कारखान्यातून चढून यायचं म्हणले. अरे गंमत अशी, त्यातल्या एका मुलीनं फार सुंदर लिहिले. तिनं प्रश्न विचारला, का नेताय तुम्ही जग आमच्याकडं? तुम्हाला सुधारायचं आहे ना म्हणून जग आमच्याकडे का नेत आहे म्हणलं. आणि तिनं प्रश्न विचारलाय, तुम्ही जेवढे आम्हाला बावळट समजता ना तेवढे आम्ही बावळट नाही म्हणले. असं जग तुम्ही आमच्याकडे देणार आहे म्हणले. एकदा एखादी गोष्ट तुमच्या ताब्यात आली तर तुम्ही दुसऱ्याच्या ताब्यात देणार आहे म्हटले. आणि जग म्हणले पण काय देताय म्हणले. भ्रष्टाचार सगळ्यांनी 18 वर्षाच्या वरच्या मंडळींनी केले, बलात्कार सगळे त्यांच्याच खात्यावर जमा आहेत म्हटले. आम्हाला कशाला तुम्ही जग देताय. आणि त्या मुलीनं शेवट एक उत्तर दिलं, जग काय आमच्याकडे देऊ नका म्हणले. एक सांगते, तुम्ही सुधारायला सुरुवात करा, जग आपोआप सुधारत जाईल. मला सांगा, तुम्ही सुधारायला, अरे सुधारायला सुरुवात कुठं होते सांगा ना.
आम्ही जर आता इतकी आमची मडकी वाळून पक्की झालेली आहेत बरं का, हे मातीचे गोळे ही सुचवू शकतात. आज व्याख्यानमालेच्या रूपानं बाबासाहेब मी तुमचं कौतुक करेन की एक लक्षात घ्या, याही मुलांच्या कानामानावर चांगल्या गोष्टी पडल्या पाहिजे. ही मुलं उद्याचं माझं भविष्य आहे. आज ज्ञानानं संपन्न झालेली पिढी हे सगळ्यात राष्ट्राचं प्रखर ऊर्जा सूत्र असतं. ती सगळ्यात मोठी ज्ञानशक्ती असते, ही चैतन्य शक्ती असते. बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस वडिलांनी काय केलं? रामजी बाबांनी त्याला काही वेगळा खाऊ दिला नाही, रंगीबेरंगी कपडे घेतले नाही, आपल्या बहिणीचे दागिने विकले आणि लेकराला पुस्तकं दिली. म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय नावाचे ग्रस्त ज्यावेळी संसदेत बाबासाहेबांना विचारतायत की बाबासाहेब तुम्ही सुंदर बोलता, तुम्ही सुंदर लिहिता, ही घटना आम्हाला तुम्ही दिली, तुम्ही संविधानाचे शिल्पकार झाला, पण तुम्हाला एवढं बोलायला सुंदर जमतं कसं? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, ग्रंथ हे माझ्या जीवनाचं इंधन आहे आणि शब्द हे माझ्या जीवनाचा प्रकाश आहे म्हटले. अरे पण तुमच्याकडे असे किती ग्रंथ आहेत? 2 लाख रुपयाचे ग्रंथ आहेत. आज तुमच्या वारण्यामध्ये बाबासाहेब तुम्ही ग्रंथपाला आणि तुमच्या वाचनालयाला मी विशेषतः एक चांगलं एक सर्टिफिकेट यासाठी देतो की ही खरी ज्ञानगंगा तिथे. त्या ज्ञानगंगेचे आता किती चाहते आहेत हा विषय वेगळा आहे, पण जे बाबासाहेबांनी उत्तर दिले सांगतो, तुमच्याकडं 2 लाख रुपयाचे ग्रंथ आहेत बाबासाहेब. होय, मग मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, मला तुमचे ग्रंथ देता का? बाबासाहेबांनी उत्तर काय दिलं की माझ्या घरातनं ग्रंथ जाणार हा माझ्या पुढीतनं प्राण गेल्यासारखा आहे, मी ग्रंथ देणार नाही. किती प्रेम करायचं बाबासाहेबांच्यावर, प्रेम करायचं. नुसत्या मिरवणुका काढू नका, नुसता असा बोला उघडू नका, त्या माणसाच्या जीवनाचं चिंतन करा, मग जगण्यासाठी काय हवं आपल्याला कळतं. बाबासाहेबांनी सांगितलं माझ्या जगण्यातनं ग्रंथ जर काढला तर त्या जीवनातनं मीठ बाजूला काढण्यासारखं आहे. एखादा बेलीत माझ्या जर घरात जप्ती काढायला आला आणि माझ्या ग्रंथाला त्याने हात लावला तर हात मी कलम करून टाकेल. कारण ग्रंथ तुमच्या जगण्याला, तुमच्या जाणीवांना प्रगल्भ करतात, तुमच्या जगण्याला सामर्थ्य देतात. तुमच्या जगण्यामध्ये मी सांगेन म्हणून कित्येक वेळेला असे प्रसंग येतात की कशासाठी जगायचं. आज आत्महत्या होते. आज तुम्हाला स्त्रियांच्यात आत्महत्या कमी आहेत आणि पुरुषांच्यात आत्महत्या जास्त आहेत. कारण काय, कधी विचार केला का तुम्ही? आज त्यांनी स्वतःच्या मनाची जी बळकट आत्मचिंतनातनं बैठक केलेली आहे. आज मंडळी तुम्हाला सांगेन की आमच्या जगण्यातलं सत्व हरवत चाललं आहे आणि सत्व परीक्षा पास व्हायची असेल ना तर तुमच्या जगण्याला चांगले छंद पाहिजे आणि वाचनाचा छंद हा तुमच्या जगण्याला एक वेगळी समृद्धी देतो. अरे सृष्टीतली फुलं हात नाही होती त्याला मावळून जातं, पण साहित्यातल्या शब्दपरांना चिरंतन चैतन्याचा बंधास. आज तुम्हाला ती वैचारिक बैठक देतात, तुमच्या जगण्याला नवी उर्मी देतात. तुम्ही सांगा, मी तुम्हाला सहसा काही जगणं जर तुम्हाला समृद्ध करायचं आहे, तुम्हाला मरणापासून बाजूला यायचं आहे, तर तुम्हाला ग्रंथासारखा दुसरा गुरु नसतो. मी उदाहरण देतो, तुम्ही ऐकलंय काय मला माहिती. मी माझ्या या पुस्तकात ते आवडतं तुम्हाला, मी म्हटलं मला आमचे प्राचार्यकडचे म्हणजे पुस्तकं घेऊन या, थोडी आणली आहे, पण याच्यात मी एक उदाहरण दिले. पु ल देशपांडे, चीनचं युद्ध चालू होतं 1962. एक मराठी सैनिक तिथं होता आणि त्याचं लग्न झालं होतं. त्याला रजा पाहिजे होती आणि त्याला रजा नाकारली होती आणि ते खवळलं होतं. त्याला असं वाटत होतं की मी देशाचं रक्षण करतोय, पण माझ्या कुटुंबाचं रक्षण काय, माझं लग्न झालं, मला बायकोला भेटता येत नाही म्हणजे. आणि इतकं कंटाळलं होतं ते, इतकं कंटाळलं होतं तिथं आणि त्याची इतकी ओढ वाढलेली होती की शेवट त्याच्या मनात आत्महत्याचा विचार आला. आणि त्याने एक पत्र लिहायचं ठरवलं की बायकोला पत्र एकच लिहायचं की आता मला ते ह्या दिवाळीची सुट्टी असली तरी येता येत नाही, आपण एक काम करूया, मी इथनं वर जातो, तू तिकडून वर जा आणि दोघांनी आता डायरेक्ट वरच भेटूया. म्हणून त्याने एक कागद घेतला, बायकोला पत्र लिहिलं. त्या कागदावरती त्यानं एक शब्द लिहिला सुरुवातीला, प्रिय. पुढे त्याला बायकोचं नाव घ्यायचं होतं, पण बायको हुशार होती, असतातच बहुतेक. त्यामुळं त्याच्यातल्या त्या स्त्रीनं बिचारीनं याचं मन रमावं म्हणून याला एक दिवाळी अंक पाठवला होता की आपला तेवढाच आपला वाचत पिचत राहील, नाही रजा मिळाली तर तिथं काहीतरी 4 शब्द वाचेल. आणि गंमत अशी आहे की यानं आत्महत्या करायची म्हणून लाकडं गोळा केली, सगळी पेटवली, ज्वाळा उंच गेल्या, दिवस थंडीचे होते, त्यालाही मला शोधायला पाहिजे होतं. मग शेवट त्याने विचार केला की आता याच्यात आपण उडी मारायची, पण जाताना बायकोला पत्र लिहिल्या म्हणून हातात खाली मासिक आहे, त्याच्यावरती कागद आहे, पण बायकोनं काय पाठवलं बघावं म्हणून मासिक चाळायला गेला तर त्यात एक लेख होता
माझं खाद्य जीवन आणि लेखक होते पु ल देशपांडे. काय लिहिलंय बघावं म्हणून. तर पुलंनी सगळ्या खाद्यपदार्थांचं वर्णन केलं होतं. त्यात लाडूचं वर्णन होतं, शंकरपाड्याचं वर्णन होतं आणि चिवड्याचं वर्णन करताना त्यांनी छत्र्यांचा उल्लेख केला होता. जे कोल्हापूरला छत्री आहेत ना, त्या चिवड्याचा कसा चिवडा आहे तो इतका कमालचा, इतकं सुंदर वर्णन. आणि ते वर्णन वाचता वाचता एका बाजूला झाड पेटलाय आणि हे वर्णन वाचतंय चिवड्याचं. ते इतकं सुंदर, इतकं त्याला वाटलं की हा चिवडा खाल्ला पाहिजे, एक वेळ मरणाच्या वगैरे याचा चिवडा खाल्ला पाहिजे. मग मरण्याचं नंतर बघू म्हटले. पण गंमत अशी झाला, त्याचा लेख वाचत तोपर्यंत शेकोटी विकली होती आणि पहाट उजाडली होती. त्याला विचार केला, काय सुंदर आहे म्हटले जगना, किती सुंदर आहे म्हटले. आणि ह्याने विचार केला की आता मरण्याचा अर्थ नाही. गेल्यानंतर छत्र्यांचा एकदा चिवडा घ्यायचा आणि बायकोला तो द्यायचा म्हटले. आणि यानं एक जो कागद खाली लिहिला होता तो म्हणजे आता आपण लेखकालाच पत्र लिहूया. आणि त्यांनी त्या संपादकाला पत्ता बघितला आणि हे पत्र पुलंना द्या म्हणून सांगितलं. ते पु ल देशपांडेसाठी दिला. जो प्रिय शब्द लिहिला त्याच्या पुढं फक्त त्यानं लिहिलं प्रिय भाई पु ल देशपांडे. खरं सांगतो म्हणले, काल रात्री मला मारावंसं वाटत होतं. खरंच आहे, काल रात्री मला मारावंसं वाटत होतं, पण तुमचे 2 शब्द ऐकले, आज जगावंसं वाटतंय. त्या भाईने त्याला उत्तर त्याच्यापेक्षा सुंदर दिलं. अरे हे प्रिय वाचका, माझ्या शब्दांमुळं तुला जगावंसं वाटतं आणि म्हणून तर मला लिहावंसं वाटतं. ही गोष्ट आज जीवनाचा सगळ्यात तुम्हाला सांगतो, साध्या साध्या गोष्टी असतात. ही मुलं आहेत ना, त्या मुलांच्यावरती आत्ता संस्कार करा बाबासाहेब. हा संस्कार यासाठी करा की उद्याच्या काळामध्ये यांच्याकडे प्रामाणिक नावाचं एक तत्व आयुष्य. आम्ही आज गांधी दाखवू शकत नाही मुलांना, आज आम्ही आंबेडकर दाखवू शकत नाही. कारण आंबेडकर हे, गांधी हे विचाराने जिवंत असले तरी कुठल्या नेत्यात आम्हाला दिसत नाही. आमचं सगळ्यात मोठं दुःख आहे. मग हे दिसत नसतील तर हे बेमवायचे कसे? सानी गुरुजी कुठं आणायचे? मी का एक कविता वाचतो, मला का पण वाटतो की इतकी कविता की आत्ताच्या काळात ते लबाडीनं सगळे मिळवायचं चालले, सगळ्या लबाडीनं मिळवायचं. त्याच्यावरती त्या बाईने कविता ती मुलांसाठी लिहिली. ही मुलं एक म्हणून मी सांगतो, इतकी सुंदर कविता होती. काल रात्री माझ्या आईशी कुठं मी बोलू. बघा तुम्ही शांत आहे. काल रात्री माझ्या आईशी खोटं मी बोललो. सरांच्याकडे जातो समजून पिंट्याकडे गेलो. पिंट्या हे वात्रटपणाचं प्रतीक आहे. सरांच्याकडे जातो समजून पिंट्याकडे गेलो. आता परीक्षा होती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि पिंट्याने त्याला बोलत होतं, तुला परीक्षेत पास व्हायचं की नाही? तुझ्या आईवडिलांची इच्छा आहे की तुला चांगले 90-100% मार्क पडले पाहिजे. आता हे एक आहे, आम्ही पोरांची बालवी इतकी हिसकावून घेतली आहे बरं काय की आम्हाला असं वाटतं त्याला जर 90% पडले ना तरच ते पोरगं पात्र आहे, अन्यथा अपात्र पोरगं आपल्या पोटी जन्माला आले. अरे मानसिकता बदला ना, त्याची टक्केवारी तीच आहे का? आज माझ्याकडे काल परवा एक ग्रहस्थ त्यांनी 2 पेढे दिले बघा. म्हटलं 2 पेढे घातले, म्हणजे काही नाही. म्हटलं पोरगं एक पेढे 2 का? म्हणजे 2 पिढ्यात पडले नाही तेवढे मार्क्याला पडले. म्हणजे किती टक्के पडले? म्हणजे 90%. आता काय ठरवले? काय नाही, म्हणजे आता कलेक्टर करायचं. त्याला विचारलं का त्याला कलेक्टर व्हायचं का ॲक्टर व्हायचे? त्याला विचारलं का त्याला अभियंता व्हायचं का डॉक्टर व्हायचे? त्याला काय विचारायचे? त्याला 90% मार्क आहे. मी तुम्हाला सांगतो 10वीतले 90% आत्ताची ही फसवी गुणवत्ता आहे, लक्षात घ्या. असेल एखादी सत्य, त्याची गुणवत्ता तुम्हाला जर खरी चोखायची असेल ना तर ती 12वी नंतर बघा. 10वीच्या गुणवत्तेवरती पालकांनी फसवू नये. जगण्यासाठी का हवं तुम्हाला सांगतो, कारण ही गुणवत्ता सूज आहे, लक्षात घ्या. म्हणजे 10वीला 90% असतात, कलेक्टर व्हावंच वाटतं, पण 12वीचे मार्क बघितले की ते कंडक्टर सुद्धा व्हायच्या लायकीचं नसतं. हे का होतंय? हे का होतं? आम्ही नुसत्या नुसत्या गुणवत्तेला त्याची आरती करून, अरे बघा ना, मला एक तर कोरोना मध्ये भेटला आणि मी पारितोषिक वितरणाला गेलो. सर म्हणतात तुम्हाला एक प्रश्न विचारतो. शक्यतो मुलांचे प्रश्न असतील ते मी कोपऱ्यात घेतो, कारण जाहीरपणे सार्वजनिक आपण जाऊ नये याच काळजी घेतो. पण त्याला म्हणलं काय भेटत? तर म्हणला सर तुम्हाला किती टक्के होते? ज्याने बोलवलं त्यांनी विचारलं नाही तुला, आणि तू काय म्हटलं विचारलं नाही. मला आपण सहज, पण मी आपलं माझ्या माहितीप्रमाणे सगळे एक सांगत असेल काय सांगितलं. त्याला पालाला शिकली. म्हणलं बेटा काय? म्हणलं मला म्हणलं तर 88%.
म्हटलं तू माझ्यापेक्षा हुशार आहेस, पण तू कर्मयोग खरं म्हटल्यापेक्षा हुशार. म्हटलं ते कसं काय? म्हटलं ते सहाय्यता शिकली. तू तर म्हटलं 10वीपर्यंत आलायस, तू डॉक्टर आंबेडकरांपेक्षा हुशार आहे. म्हटलं ते कसं काय? म्हटलं त्यांना 35% मार्क होते, तुला 88%. तू गाडगेबाबांपेक्षा हुशार आहे. म्हटलं ते कसं काय? ते कुठल्याच शाळेत गेलं, तू शाळेत तू बाईबाबांपेक्षा हुशार, तुझंच नाव विद्यापीठात घ्यायला पाहिजे. पण बेटा आयुष्यभर एक गोष्ट लक्षात घे की गुणांची टक्केवारी म्हणजे गुणवत्ता नसते, तर टक्के टोनपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे गुणवत्ता असते. हे लेकरांना मला शिकवायचं तर ते शिकवा. ही टक्केवारी जी असते ती फसवी असते. म्हणून तुम्हाला मी म्हटलं तसं ते तो मुलगा कवितेमधला सरांच्याकडे जातो, समोर पिंट्याकडे गेलो. पिंट्याचं बघून मी लिहिलं बारीक अक्षरात, कॉपी बारीक अक्षरात करावी लागते ना, पण पिंट्याचं बघून मी लिहिलं बारीक अक्षरात गणिताचे सूत्र शर्टाच्या. सायन्सच्या परीक्षेची मला वाटत होती भीती, म्हणून लपवून ठेवल्या खिशात काही प्रयोगाच्या. दुसऱ्या दिवशी आईसोबत देवासमोर गेलो आणि नमस्कार करताना पुरता गडबडलो. आई म्हणजे असा का दिसतोस, आणि रोजचा श्लोक म्हणताना असा का गडबडतोस? खरं सांगतो, खरं सांगून टाक. म्हणजे त्यानं तो म्हटला, आई म्हटली रोजचा श्लोक म्हणताना असा का गडबडतोस? तेव्हा आईसमोर सरळ खरं सांगून टाकलं. आई काय म्हटली ते फार, बेटा स्वतःहून शिक्षित ते सोबत येईल, शर्टावरती लिहिलेलं सांगत होऊन जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटचा छान तिनं बोध दिलाय, स्वतःहून कबूल केलंस आता हलका हलका वाटेल. आणि सांगू का रे सोन्या, कष्टाचं असतं ना तेच आपल्यापाशी टिकेल. जीवनातला संस्कार जो असतो ना, तो जर या टप्प्यात आम्ही त्या मुलांच्या मनावरती केला तर खरोखर त्यांचं जगणं समृद्ध होऊ शकतं. आजही तुम्हाला सांगतो की जगायचं कशासाठी जेव्हा कळतं ना, तेव्हा तुम्हाला जगणं सार्थकी लावतं. त्या व्हिक्टर फ्रँकलचा ग्रंथ आहे बघा, मॅन सर्च फॉर मीनिंग, तुमच्याकडे आहे अर्थाच्या शोधात. अहो हिटलरच्या काळात विद्युत भट्टीमध्ये बायका अशा कुमूट टाकायच्या आणि चालताना बायकांचा जो वास येतो तो आनंद नाही घ्यायचा, असा विकृत आनंद घेण्याचा विचार होता. त्याला समोरच्या माणसाला मारताना बघणं यासारखा या सगळ्या छळछवणीमध्ये एक डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल करतो. आणि तो जगण्याची लोगोथेरपी सांगतो. लोगोथेरपी याचा अर्थ तुम्हाला जे प्रश्न का म्हणून पडतात त्याची उत्तर तुम्ही शोधायची असतात. आणि त्यानं सांगितलंय, ज्याला जगायचं कशासाठी कळतं त्याला सारं सहन करता येतं आणि जीवन समर्थ करता येतं. मी प्रश्न विचारतो, जगायचं कशासाठी हे ज्याला कळतं, आता कळण्याचं वय येतं. लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही. त्यावेळी वाटलं आई आता मी 7वीत गेलो, मला कळत नाही कसं म्हणतो. पण बायकोही नंतर म्हणते आणि बहुतेक ठिकाणी म्हणते तुम्हाला काही कळत नाही. बरं तेपर्यंत सहन करतो. पोरं म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही. मग कळतं काही हेही कळत नाही, लक्षात घ्या. तर कळण्याचं वय नसतं. पण पुढचं वाक्य आहे का, जेव्हा काही कळत नाही तेव्हा न कळत काही संस्कार मनावर व्हायचे असतात आणि हे न कळत व्हावे लागतात. मी 9वीला होतो, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ज्ञानेश्वरी पारायण सोडायला म्हणतात. मुलं नाही, मला 9वीला असताना ज्ञानेश्वरी पारायण सोडायला बसवलं. त्यांना वडिलांना वाटत त्याला जगावं कसं कळलं, त्याला जगण्यासाठी काय हवं कळलं. मी चिडलो, वडील शिक्षक होते. पण तुम्हाला माहिती आहे त्या काळातली सगळी आमची वाढ वाटण्याची पिढी हे अतिशय गंभीर होती. आता असा एवढा खेळणारा बाप जो कोणाच्या वाटेला येतोय ना आणि सगळ्या आयुष्याचा खेळखंड पावतोय, त्या काळात तसे बाप नव्हते. ते जन्मजात गंभीर सगळे होते आणि गंभीर असले तरी ते अजून प्रेमळ होते. तुला उद्याच्याला ज्ञानेश्वरी पारायण सोडायला जायचं म्हणजे गेली अवतीभोवती सगळीसाठी ओलांडलेली माणसं, एकटा मी फक्त. ते सगळे वाचन करत होते. वडील घरी गेले की प्रश्न विचारायचे, बाळा आज काय वाचलंस? मग मी सांगायचो काय आज 1 अध्याय झाला. नंतर विचारायचे किती अध्याय झाले? मग मी सांगायचो 4 अध्याय झाले वाचून. म्हणजे मग तुला ज्ञानयोग कळला का? तुला भक्तियोग कळला का? तुला सांख्ययोग कळला का? मला वाटायचं पुण्ययोग कर्मभोग वाट्याला आलाय आपल्या, मला काही कळायचं नाही. मी त्यांना सांगायचो मला काही कळत नाही अण्णा, माझ्या काही लक्षात राहत नाही. ते माझ्याकडे बघायचे, सांगायचे तुझ्या लक्षात येत नाही, माझ्या लक्षात आले म्हटले, आणि कळत नाही हेही मला कळलंय. मग जर कळत नसेल तर मला कशाला तुम्ही त्या ज्ञानेश्वरी पारायण सोडायला? आता विद्यार्थ्यांनी लक्षामध्ये घ्या, वडील असं मला म्हणते की उत्तम ग्रंथ हे आत्म्याचं सकस अन्न असतं.
बेटा एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव, असं सकस अन्न खाल्लं तर आत्मा समृद्ध होतो. मी म्हटलं अन्न पचत असेल तर खावं ना, आणि पचत नसेल तर कसं खावं म्हटलं, तर म्हणजे पचत नसलं तरी खावं म्हटले. चांगला ग्रंथ वाचणं हा सुद्धा चांगला संस्कार असतो. भले नाही लक्षात राहिले तरी. मग मी त्यांना म्हणायचो नाही लक्षात राहिलं, मला ते एक प्रश्न विचारायचे, आपण सकाळी स्नान करतो का नाही? म्हटलं हो. आपण सकाळी स्नान करतो, पाणी अंगावर राहतं का? म्हटलं पाणी अंगावर राहत नाही. स्नान करतो, पाणी अंगावर राहत नाही, पण स्नान केल्यावर मन कसं होतं? म्हणलं मन प्रसन्न होतं. म्हणजे पाणी अंगावर राहत नाही पण मन प्रसन्न होतं. बेटा ज्ञानेश्वरीच्या ओवीत तेच सांगते, ओवी नाही लक्षात राहिली ते चालेल, मन प्रसन्न. जीवनामध्ये जेव्हा तुमच्या मनाच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही असं क्षेत्र आहे, सुधा मूर्तीसारखी बाई मला सहज सांगतो, जेव्हा तिचे वडील म्हणले चल तुला एक सुंदर घर दाखव, एक उद्योगपतीचं घर दाखवायला मिळालं. 13 खोल्यांचं ते घर, प्रशस्त बाथरूम, प्रशस्त सगळ्या खोल्या, आणि सगळं बघितल्यानंतर सुद्धा मूर्ती म्हणली बाबा या माणसापेक्षा आपण श्रीमंत आहे. म्हणले अगं वेडे, त्याच्या घरात किती साधन सामुग्री आहे, घर किती सुसज्ज आहे म्हणले, आणि त्याच्यापेक्षा आपण कुठं श्रीमंत आहोत म्हणले. बाबा खरं सांगू, सगळं घर मी बघितलं, त्यांच्या घरात एक सुद्धा ग्रंथ नाही, आपल्या घरात ग्रंथ आहे, आपण त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे. अरे ज्या घरात ग्रंथ असतो ना ते घर सगळ्यात मोठं श्रीमंत असं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी सांगेन, तुमच्या घरात टीव्ही येईल, तुमच्या घरात फ्रीज येईल, तुमच्या घराला घरपण येईल, पण घरात चांगला ग्रंथ आला तर घराला शहाणपण येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. आज घर शहाणी होते, आज घर शहाणी होते, तुमची घर शहाणी त्यावेळेस होती ना. पहा तुम्ही, तुम्हाला वारसा हक्कात काय मिळतो? मी प्रश्न विचारला, वारसा हक्कात काय? एक म्हणजे आम्हाला संपत्ती म्हणजे असली तर मिळते, पण वारसा हक्कानं ज्ञान नक्की मिळतं. वारसा हक्कानं तुम्हाला संस्कृती नक्की मिळते, आणि ज्ञान आणि संस्कृती या जीवावरती तुम्ही प्रगती करता. आज 1000 वर्ष झालं चिमणीचं वारुळ नाही, चिमणीचं घरटं नाही बदललं, आणि मुलीचं वारुळ नाही बदललं. आज माणसाचं घर बदललं, भाषा बदलली, पोशाख बदलला, संस्कृती बदलली. हे सगळं बदल करण्याचं सामर्थ्य ज्ञानातून आलं. आज पुढं चकचकीत कपड्यात माझ्यासमोर आहे. पहिल्या काळात तुम्हाला माहिती असेल, आपल्याला खाकी जॅकेट मिळली आनंद असायचा, ती सुद्धा किती काळ मागायला लागल्यानंतर मिळायची. आज पुढं इतकी सुंदर अवस्थेत आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जे मिळालं ना ते राखता आलं पाहिजे. आज ज्ञान असं असतं, तुम्ही हवा पाण्यापासून वीज तयार करा, विटापासून दगडापासून तुम्ही घरं तयार करता, घरं तयार करता. ज्ञानाचा एक संबंध हा निर्मितीशी असतो, पण ज्ञानाचा दुसरा संबंध संस्कृतीशी असतो. ज्या तात्यासाहेब मोरेंनी यशवंतराव चव्हाणांच्यावरती नितांत प्रेम केलं, त्या यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य आहे, तुमची शिवारं पाण्यानं संपन्न होतील, पण तुमची मनं जर असंस्कृत राहिली तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. आज अमेरिकेमध्ये आश्चर्य तुम्हाला सांगतो, 11वी पूर्व जेव्हा पास होतं ते 12,000 बलात्कार त्याच्या मोबाईलवर बघते, 15,000 खून संगणकावरती बघते, 1,00,000 सेक्सच्या जाहिराती बघते, आणि हे सगळं बघत बघत ते पोरगा 11वी पास होते. मंडळी सांगा तुम्ही, काय तिच्या डोक्यामध्ये केमिकल गोचा झाला असेल, सगळा लोचा झाला असेल, याचा तरी विचार करा. आज जपान सारख्या विद्यापीठामध्ये वाटाडो साठो नावाचा संशोधक तुमच्या मेंदूवरचे संशोधन करतोय. त्याला असं वाटतं की जगणंच भरकटलंय माणसं, सगळ्याला काय हवंच हे कळत नाही, म्हणून त्यांनी मेंदूवरती संशोधन केलं. लोकसत्तानं सगळ्यात मोठा लेख दिला, वाटाडो साठो ह्या संशोधकाचं नाव आहे. आणि काय नियोजन केलं त्याच्यामध्ये, माणसाला जो मेंदू असतो, या मेंदूमध्ये एक ब्रिकनस नावाचा भाग असतो, आणि यात करड्या रंगाचं द्रव असतं. एक गोष्ट अत्यंत लक्षात घ्या, अंगात वाहणारं रक्त हे लालच असतं, आणि डोक्यातल्या मेंदूत ब्रिकनस भागात असणारं द्रव हे करडच असतं प्रत्येकाचं. आणि त्यानं असं सांगितलं, हे करड्या रंगाचं द्रव जे माणसाच्या मेंदूत असतं ते तुम्हाला सुखाची अनुभूती देतं. तुम्हाला भूक लागली, अन्न मिळालं, आनंद वाटतो, तहान लागली, पाणी मिळालं, आनंद वाटतो. त्यानं पुढं असं सांगितलं की हा आनंद तोपर्यंत मिळतो तुम्हाला जोपर्यंत तुमच्या डोक्याच्या करड्या रंगाचं द्रव शाबूत आहे. काही वेळा माणसं बत्तळ होत्या, त्याला पेढा द्या नाही तर पेट घ्या, हे असं असंच करतोय गोष्ट. आज मानसिक संतुलन बिघडले म्हणजे त्याचं कारण ते करड्या रंगाचं द्रव कमी होत चाललंय म्हटले. आणि संशोधन आणखी त्याने असं सांगितलंय, हे जर करड्या रंगाचं द्रव हळूहळू कमी झालं तर माणसातले पशु वाढतील,
आज माणसात तुम्हाला पशु दिसत आहेत ना, तुम्हाला त्याचं उत्तर त्याच्या संशोधनात सापडतं. तुम्हाला मेंदू किडत चालली आणि मनगटं पिचत चालली, त्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर डोक्याचं द्रव कमी होतोय. मग त्याच्या पुढं प्रश्न, ह्याला पर्याय काय? त्यानं संशोधन केलं, सांगितलं हे करड्या रंगाचं द्रव जर शाबूत राहायचं असेल, थोडी वृद्धी व्हायची असेल तर तुम्हाला निसर्ग मैत्री वाढवावी लागेल आणि तुम्हाला अध्यात्माचा अधिष्ठान आयुष्याला घ्यावं लागेल. अध्यात्म याचा अर्थ टाळकुटत असायचं नाही. अध्यात्म याचा अर्थ मनाच्या प्रसन्नतेसाठी जीवनात चांगले ग्रंथ वाचायचे. अध्यात्म याचा अर्थ चांगल्या कृती करण्यासाठी. आज विवेकानंद काय सांगायचे, अरे तुमच्याकडचा संयम कधी सिद्ध होतो? जेव्हा तुमचं मनावरती नियंत्रण येईल. आज वाटाला सांगतो ते सांगतो. आज तुम्ही मला सांगा, हे ढासळढास तुम्ही, मी सगळ्या पुरुष आणि स्त्रियांना प्रश्न विचार, आपण दूरदर्शन बघतो, काय बघतो? काय बघतो? आज ढासळणारी संस्कृतीत बघतो, सगळ्या भानगडीत बघतो, आपण द्वेषच बघतो ना. अरे एखादी जी मालिका असते ना कुठली तरी एखाद्या देवदेवतांची, ती सुद्धा तुम्हाला असं व्हॉट्सअप करून टाकतात बरं का, की तुमची विचार करण्याची बुद्धीच मिळली पाहिजे आणि सगळं मान्य केलं पाहिजे. त्या साधूनं चमत्कार केला, तुम्हाला खरा वाटायला लागतो. तिथं छळ झाला, तुम्हाला खरा वाटायला लागतो. टी व्हीतल्या बायकांचं बघून काय बायका वागतात, असं करायचं तसं करायचं. अरे ते खाद्यपदार्थाच्या बाबतीत ठीक आहे, पण काय तुम्ही सांगा. मी तर अनेक ठिकाणी इतक्या भानगडी, म्हणजे एकतर बरं असतं त्याचं, म्हणजे मी मधून टी व्ही बघतो. म्हणजे ज्यावेळी व्याख्यान नसतं त्यावेळी आपल्या बातम्या बघतो सगळ्या, त्याच्या पलीकडे काही नाही. पण बातम्याला चिपटून त्यावेळेला मालिका आहे. मी परवा दिवशी बायकोला म्हटलं की मालिका माझं कुठेतरी तू तिथे मी होती, मागं होती का तू तिथे मी, म्हणजे तू तिथे मी कधीच नव्हतं. पण बायको मात्र आली, अरे मला काय म्हणत आज 4 महिन्यानंतर ती काय कळाना झाले हो, काय म्हटलं जर लवकर सगळं. अरे म्हटलं ही बाई म्हटलं वेगळ्या पुरुषाबरोबर होती, आज म्हणजे ही वेगळ्याच पुरुषाबरोबर दिसते. बायको माझ्याकडे फार मार काय म्हणते, तिला वाटतं हे बातम्याबरोबरच बघतोय म्हणजे म्हणणार सगळ्यात अडचणची. म्हणजे तुम्ही नका त्यात लक्ष द्या. आमची पत्नी सांगते तुम्ही त्यात काही काम लक्ष घालू नका, म्हणजे ते टी व्ही आहे म्हणजे तो करमणुकीसाठी आहे, आमच्या मनोरंजनासाठी. म्हणजे आम्हाला टी व्हीची गरज आहे आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे. म्हणजे अभ्यास करायला सांगते मागच्या पिढीचं, त्यात लक्ष घालणं. मी तिला म्हटलं हे तुला आवडत आहे का, ही कुटुंब व्यवस्था आहे का म्हटलं. मी नाही इकडं जायचं त्यानं तिकडं जायचं हे व्हायचं. पण मला ती शांतपणे सर उत्तर दे. ती मला सांगते जाऊ द्या हो, ही बाई तुझ्यावर गेली काय त्याच्यावर गेली काय, आपण दोघे एकमेकावर आहे म्हटले. मला सगळ्या विश्वजी माझे घर हे असते. अरे हे कुठं चालू आहे, आपण आपली संस्कृती कुठं चालली आहे. आज शुभंकरची म्हणणारी आहे हरवली ना. आम्हाला निषेध करणारी, सौंदर्य प्रसाधन करणारी असू द्या, पण लेकरांचे चेहरे तुम्ही सुंदर करा. आज तुम्हाला म्हणतो हिलरी क्लिंटन सारखी मुली भारतात येते आणि भारतातून जाते तेव्हा नवऱ्याला काय सांगते, नवऱ्याला सांगते मी समृद्ध होऊन आले भारतातनं, मी भारतात संस्कृती बघितली, मी भारतात समृद्धी बघितली, मी भारतात माणसावरती आईवडिलांच्यावरती काय प्रेम करतात हे मी बघितलं. आणि त्या बाईला लिहिलंय, तुम्हाला वाटतं की नंदनवन आमच्या अमेरिकेत आहे. इट टेक्स व्हिलेज नावाचं पुस्तक लिहिले. इट टेक्स व्हिलेज पुस्तकाचं नाव आहे. बाबासाहेब नसलं तर मागवून घ्या आणि अगदीच नसलं तर माझ्या ग्रंथात मी इट टेक्स व्हिलेज लिहिलं आहे. त्यात त्या बाईने सांगितलंय असं लोकांना वाटतं की जगातलं सगळ्यात मोठं संस्कृती कुठं अमेरिकेत. कारण तुम्हाला बघत तिकडे हिरवळ दिसते, टोलेचं काही इमारती दिसतात, रोषणाई गेलेली दिसते. बाई पुढं वाक्य म्हणतात, किती जणांना हे माहिती आहे की अमेरिकेत 4 स्त्रिया बाळाला झाल्या तर त्यातली 1 स्त्री ही कुमारी माता असते. 4 पैकी 1 म्हणजे 25% कुमारी माता झाल्या. आणि त्यांनी पुढे लिहिलंय की ती बाई लेकराला जन्म देते, लेकराला आईचा चेहरा दिसतो आणि बापाचा ठाव ठिकाणा माहीत नसतो. आज 40 ते 50 हजार मुलं दप्तरात पिस्तूल घेऊन शाळेत जातात, मास्तरला दाखवतात आणि मित्रांना ओळखतात. ती बाई असं लिहिते की आईचं वात्सल्य आमच्याकडे हरवलं आहे, बापाचा दाग आमच्याकडे उरला नाही, आमच्याकडे लेकरांना सुरक्षा नाही. मी माझ्या पुस्तकात त्याच्याकडे वाक्य दिलंय, अरे ज्याला संपत्ती बघायची आहे त्याला अमेरिकेकडे बघावं, व ज्याला संस्कृती बघायची आहे त्याला भारतीय खेड्याकडेच बघावं. एका रात्री चालवा आले
ही संस्कृती एका रात्री जन्माला आली का? या संस्कृतीसाठी अनेकांनी तपश्चर्या केल्या. आज तुम्हाला सांगतो संस्कृतीचा मंत्र आहे. काय मंत्र की मातृदेव, पितृदेव, आचार्य देव. कुठं देव मानतो आपण सांगा? त्या आई देव मानतो. माझी विनंती आहे, खरं सांगतो मी आज सुद्धा प्रांजळपणे सांगतो, आई हरवत झाली, आई हरवत झाली. माझी आई मला अजून सुद्धा कदाचित तुम्हाला सांगतो आमच्या घरातल्या आया म्हणजे आम्ही ज्या 60-65 वर्ष आमच्या आया नव्हत्या शिकल्या, पण त्या साने गुरुजींच्या आयासारख्या आया होत्या. जसं साने गुरुजींची आई सांगते बा तळवेवरती म्हणून माझा पदर टाकायला लागतो, पण मन म्हणून हे तीच काळजी घे की सांगणारी आई का. आज मी तुम्हाला सांगेन, मी मध्यंतरी एक छान संदर्भ होता 2004चा संदर्भ. महाराष्ट्र शासनानं मला एका मुलीचं नाव बालश्री पुरस्कारासाठी पाठवलं. तुम्हाला सांगतो राष्ट्रपती त्यावेळी डॉक्टर अब्दुल कलाम होते आणि डॉक्टर कलाम असे बसले होते आणि समोर अशी मुलं 22 मुलांना हा बालश्रीचा पुरस्कार मिळाला होता सर. आणि गंमत अशी की राष्ट्रपती जे अब्दुल कलाम होते त्यांना समोर एक मुलगी बसली होती आणि त्या मुलीला त्या आंधळी होती मुलगी. आणि डॉक्टर कलाम पण असे विचार करत होते हिनं असं कुठलं शौर्य गाजवलंय की हिला बालश्री पुरस्कार. कारण बालश्री पुरस्कार त्या मुलांना दिला जातो ज्यांनी काहीतरी पराक्रम गाजवलेला आहे. आणि तो देखील 18 वर्षाच्या खालच्या मुलांना, 16 वर्षाच्या खालच्या मुलांना. तिथं सूत्रसंचालन होता, जसं सर तुम्ही करत होता तसं एक सूत्रसंचालन करत होता आणि त्या मुलीला पुरस्काराचं नाव पुकारलं आणि तिनं त्याची वर्णन करायला सुरुवात केली की सर आता आपण ज्या मुलीला पुरस्कार देणार आहे तिचं नाव आहे मनश्री. मनश्री उठली, आंधळी मुलगी आहे आणि उठल्यानंतर सोहळी बघायला सर म्हटले ती जेव्हा जन्माला आली तेव्हा तिला डोळ्यानं अनुभव दिसत. तिच्या थोरल्या बहिणीने प्रश्न विचारला, आई सगळ्यांची मला कुटुंबकू बघतात पण आपली मनश्री कोणाकडेच बोलत नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं लेकीला जवळ घेतलं. अगं देव एक पाखरू घेऊन आकाशात फिरत होता, कोणाच्या घरट्यात टाकायचं? जिथं प्रेम आई बाबा आहे, जिथं प्रेम आजी आजोबा आहे त्या घरट्यात टाकूया. तुम्हाला आश्चर्य सांगतो 20व्या दिवशी पोरीच्या डोळ्याला ट्युमर झाला, हाताचा पाळणा केला. आई डॉक्टरांच्याकडे गेली. डॉक्टरांनी बघितलं आई या क्षणी पोरीचे डोळे काढले पाहिजे. आईच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर अजून तिनं सृष्टी बघितली नाही, तिच्या दावळावरती हात काढत म्हणजे तिची दृष्टीच काढून टाकायची. हे पहा म्हणजे मनश्री पाहिजे असेल तर डोळे काढायला लागतील आणि डोळे पाहिजे असेल तर मनश्रीला दाबावे लागेल. आईनं मूठ बांधली आहे, जगायचं कसं असतं. आईनं मूठ बांधली आहे, 100 डोळे मिटले आणि डॉक्टरने सांगते डॉक्टर काढा, तिचा डोळा मी होईल म्हटले, उद्याच्या काळात तिचा डोळा मी होईल म्हटले आणि ह्या आंधळ्या पोरीच्यातनं एक सुंदर शिल्प मी घडवेन, काढा डोळे म्हटले. पोरगी मराठी शाळेत जायला लागली. घरी आली की आई हात घ्यायची, पाण्यात टाकायची. मनश्रीला दिसायचं नाही काही, डोळे काढले होते आणि आई काटकीनं या हातावरती लिहायची पाणी. जसं आमच्या महात्मा फुलेंनी सावित्रीबाईला मातीची पाटी आणि लेगिरी केली ती काटकीची केली, तशी काटकी घेऊन ती लिहायची पाणी. कधी कधी म्हातारी आजी यायची, ती ताक आणि दूध घेऊन यायची. ताकात एकदा बोट घालायची, दुधात एकदा घालायची आणि ती बोटं चिपटवल्यानंतर सांगायची मनश्री हे ताक आहे. मग त्या चवीवरनं तिनं ओळखायची, कारण तिला 5 इंद्रिय होती पण डोळा नावाचं इंद्रिय बाद होतं. फक्त 4 इंद्रिय होती. मग 4 इंद्रियातनं ती पूर्वी शिकत होती. कधी कधी बहीण घ्यायची, चाफा घ्यायची, गुलाब घ्यायची, नाकापाशी न्यायची. एक दिवस त्या मुलीनं आईला विचारलं की आई मला सातोबा बघायचा आहे गं. आईच्या डोळ्यात पाणी आहे. आंधळी पोरगी कसा चंद्र दाखवायचा? पण आई हुशार होती. बेटा काळजी करू नकोस म्हटले, मी तुझं दुःख विसरावं, तुझं दुःख विसरावं म्हणून तुला एक सुंदर भेट आणली. आई काय आणलीस? मग तुला ते दुःखच आठवणार नाही, मी तुझ्यासाठी हार्मोनियमची पेटी आणली. आणि बेटा सांगू का मनश्री, तू जेव्हा सूर शिकशील ना तुझ्या जीवनाला सूर प्राप्त होईल. मग 2 गोष्टी असतात, एक सूर असतो आणि एक असूर असतो. ज्याचे सूर विस्कटलेले असतात तो असूर होतो. लक्षात घ्या, तू सूर छान. आश्चर्य सांगतो, पोरगी सूर अळवत गेली. राष्ट्रीय संगीताच्या परीक्षेने 3 पास केली. उत्कृष्ट इतकी सुंदर ती पेटी वाजवायला लागली आणि ती सारेगम पदनीचा वाजवत होता. अशी सुंदर गाणी त्या पेटीवरनं सादर करायची. मी लेकरांना सांगेन, तुम्ही सारेगम पदनीचा अनेक वेळा ऐकला असेल. या पुस्तकात मी त्याचा अर्थ दिला आहे. सारेगम पदनीचा म्हणजे काय असतो?
एक तर आपण सा पहिला म्हणतो, शेवट का करू म्हणताना काय म्हणतो आपण सूर सा रे ग म प ध नी सा, परत सा म्हणतो. सा म्हणलाय का नाही पहिला, मग परत सा का जोडायचा ते मला एकानं भाग सुरात छान सांगितलं. त्यांनी सांगितलं माणूस जन्माला आलाय ना तिथंच सूर एक म्हणते. पहा तुम्ही म्हणजे 3 लोक असतात, एक पाताळ असतं, एक पृथ्वी असते आणि एक वर स्वर्ग असतो. सुरात कसं सांगितलं, सा रे ग म, सा म्हणजे सागर असतो, रे म्हणजे रेती असते आणि ग म्हणजे गगन असतो. मग त्यानंतर म येतो तो म्हणजे मनुष्य असतो. त्यानंतर प ध नी येतं. प याचा अर्थ तो पराक्रमी पाहिजे मनुष्य, ध याचा अर्थ तो धर्मशील पाहिजे आणि नी याचा अर्थ नीतिसंपन्न पाहिजे. मग सा का असतो, सा यासाठी की सागर रेती आणि गगन यांच्यापासून जन्माला आलेला मनुष्य जेव्हा पराक्रमी धर्मशील नीतिसंपन्न होतो तो सा हा सामर्थ्य संपन्नतेचा असतो. हे लक्षामध्ये घ्या. सा सामर्थ्याचा, हे सामर्थ्य कुठून येतं, त्या स्वराचं तुमच्या येतं ते सामर्थ्य त्यांनी दिलं. ती मनस्वी 8वीत आल्यानंतर सरांना म्हणजे सर मला रायगड दाखवा, सर मला प्रतापगड दाखवा. सर म्हणजे आता आंधळी पोरगी तुला काय करणार रायगड प्रतापगड, अगं दोन्हीकडे दगडं लागणार नाही म्हणते. जिथं शोभान आपल्या पराक्रमाचा प्रारंभ केला ना तो प्रतापगड मला बघायचा आहे, त्याला मला वंदन करायचं आहे आणि राजा म्हणून तिथं कर्तृत्व सिद्ध केलं, राज्याभिषेक झाला, त्या रायगडाला मला स्पर्श करायचा आहे. पोरगी गेली रोग झाली, पोरगी संगीतकार झाली, 10वीला 85% मार्क मिळाले, शासनाचं नाव दिल्लीला पाठवलं, दिल्लीने त्याचं कर्तृत्व केलं आणि त्याला बालश्री पुरस्कार केला. शाळेनं फटाकडे वाजवले आणि आई डॉक्टरकडे गेली, डॉक्टर माझी पोरगी बघा, आज मी सुंदर शिल्प घडवलंय. सगळं वर्णन राष्ट्रपती ऐकत होते, ते डॉक्टर कलाम पक्क झाले. ते म्हणजे डोंट कम हिअर म्हणस, तू इकडे येऊ नकोस, आणि स्वतः राष्ट्रपती तिच्याकडे गेले. तो बालश्री पुरस्कार घेऊन गेले, तो पुरस्कार त्या पोरीला देत आहे आणि मनश्री आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा अभिमान वाटतो. अगं एक आंधळी, यू आर ब्लाइंड पर युअर सक्सेस इज व्हेरी ग्रेट. तू आंधळी आहेस पण तुझं यश किती मोठं आहे. त्या मुलीनं हात जोडले आणि पोरगी सांगते की राष्ट्रपती महोदय, मी आपलं अग्निपंख वाचलं, माझ्यातलंही चैतन्य जागा झालं, मलाही असं पंख फुटले आणि मीही सुंदर अशी भरालेली उंच, मीही मोठी मोठी स्वप्न बघितली. डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगितलं, राष्ट्रपती महोदय तुम्ही आम्हाला सांगितलं की मोठी स्वप्न बघा, छोटी स्वप्न बघणं हा सगळ्यात मोठा गुन्हा असतो. मी कोण होणार आहे, मी संगीत शिक्षक होणार आहे म्हटले. राष्ट्रपतींची जी थाप, बट आय डोंट लाईक यू से तुम्ही ब्लाइंड. राष्ट्रपती महोदय तुम्ही आंधळी म्हणतात, मला आवडलं नाही. एक बारकी चिमुरडी पोरगी तुमच्या एवढ्या वयाची राष्ट्रपतींना म्हणते की तुम्ही मला आंधळं म्हणलेलं. पहा, गुटखा असेल त्याला गुटखा म्हणलेला आवडत नाही, काळा असेल त्याला काळा म्हणलेला आवडत नाही. ती पोरगी राष्ट्रपतीला म्हणते आय डोंट लाईक यू से तुम्ही ब्लाइंड, तुम्ही मला आंधळी म्हणता आवडलं नाही. आणि डॉक्टर कलाम तिला म्हणतात दिस इज फॅक्ट, इट्स फॅक्ट, ही वस्तुस्थिती आहे, तो आंधळे हो. ती पोरगी म्हणते नाही, मी कुठं आंधळी म्हणले, मला एक ज्ञानाचा डोळा माझ्या शाळेनं दिला आणि संस्काराचा डोळा माझ्या आईनं दिला, मी आंधळी कुठे म्हणते. आणि हे पाहिजे, मला समज पाहिजे. ती पोरगी जायला लागली तसे राष्ट्रपती म्हणजे मनस्थिती कमी आहे, आय वॉन्ट टू टॉक टू. आणि तिला ते विचार दिल्ली फिर लावून का बरोबर, आता दिल्लीत परत कधी येणार आहेस, तू दिल्लीत परत कधी येणार आहेस. तेव्हा ती पोरगी काय सांगते, तिला जे पुरस्कार मिळाला होता ना त्याच्या असा टाकटाक हात करते, सांगते आज मला तुम्ही बालश्री पुरस्कार दिला, पण मी इतकं कर्तृत्व गाजवेन की उद्याच्या काळात मी पद्मश्री घ्यायलाच तुमच्या दिल्लीत येईन म्हणजे राष्ट्रपती चकित झाले. म्हणजे गॉड ब्लेस यू, तिला आशीर्वाद दिला. पण जाताना फक्त मी एक सांगेन, एक आंधळी मुलगी जेवढं यश मिळवते, जगायला काय हवं, जगायला जिद्द हवी लागते, जगायला सामर्थ्य हवं. जाताना भाषण संपवताना लेकरांना एक गोष्ट सांगेन की तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची ओळख, मी तुम्हाला सांगतो स्वसामर्थ्याची ओळख हा जीवनाच्या प्रगतीचा प्रारंभ असतो. इथं बसलेला प्रत्येक माणूस ईश्वरानं त्याला काहीतरी सामर्थ्य दिलंय. इथं बसणारा प्रत्येक माणूस त्याच्या अंतःकरणाची वेगळीशी. डॉक्टर आंबेडकर डायरेक्ट डॉक्टर आंबेडकर झाले नाही, अब्दुल कलाम डायरेक्ट अब्दुल कलाम झाले नाही. या माणसांच्या जगण्याला कुणीतरी बळ दिलं, जगण्याला बळ शब्द येतात लक्षात घ्या. आज तुम्हाला मी सांगेन, पहा तुम्ही कोकिळा सुंदर गाते, गाते का नाही, वसंत कोकिळाला कंठ बोलतो. कोकिळेला ईश्वरानं कंठ दिला, रंग दिला का, तक्रार केली का बाबासाहेब की माझा तेवढा रंग बदलून द्या, माझ्याकडे तक्रार केली का कोकिळेनं प्राचार्य पाटणे
बघा तुम्हाला शक्य झालं तर माझा रंग बदलून द्या, मला ईश्वरानं गोड गळा दिला आहे. मी कोकिळेला सांगेन बाई माझाच मला बदलते, त्याचं तुझं काय बदलू, पण ती कोकिळा गात राहते. हा परमेश्वरानं कोकिळेला कंठ दिला पण रंग दिला नाही, पोपटाला रंग दिला पण कोकिळ्यासारखा कंठ नाही दिला, मोराला पिसारा दिला पण वाघासारखा पंजा नाही दिला, सशाला चपळता दिली पण कासवासारखी टणकता नाही दिली. अरे ईश्वरानं तुम्हाला पिसारा दिला नाही, पंख दिले नाही, पंजा दिला नाही, पण 3 गोष्टी ईश्वरानं दिल्या. एक विचार करायला बुद्धी दिली, रंजन करायला कला दिली आणि सेवा करायला हात दिले. तिन्हीची बेरीज कर, जगणं सुंदर होतं. मंडळी, जगणं सुंदर व्हायचं असेल तर बुद्धी तरंगत पाहिजे, जगणं सुंदर असेल तर एक छंद पाहिजे, कला पाहिजे, आणि जगणं सुंदर व्हायचं असेल तर सगळ्यात शेवटचा तिला सेवेसाठी आपण तत्पर असलं पाहिजे. आज वर्षा व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी तुम्हाला एक सांगेन, अनेकांचं जगणं सुंदर करणारे सहकार महर्षी तात्यासाहेब टोळे या माणसानं आयुष्य सगळं चंदनासारखा जिंकलं. हा माणूस अक्षरशः एखाद्या सूर्यासारखा तळपला. आज त्यांच्या तेजातनं ही सारी सृष्टी, हे सारं वर्णात प्रकाशमय, प्रसन्न, फार सुगंधित झालं. काय दिलं त्यांनी आपल्याला. मी नेहमी सांगतो, तुमच्याकडे जे आहे ना ते समाजाला द्यायला शिका. आज वृक्ष छाया देते, माती माया देते, वारा श्वास देते, फुलं वास देतात, मेघ पाणी देतो, पक्षी गाणी देतात. माणसानं काय द्यावं, माणसानं काय द्यावं आणि जगण्यासाठी काय हवं. माणसानं प्रेम द्यावं, माणसानं प्रेम द्यावे, एकमेका हात द्यावे, देता देता एक व्हावे आणि गुण्या गोविंदानं संस्कृतीचे गाणे गावे. हेच माणसाच्या जगण्यासाठी हवे. तेव्हा सगळ्यांना नमस्कार करतो. जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असतील तर एक